आपण बारीक शेव आणलेली आहे ही बघा. याच्यामध्ये अशी थोडी टाकायची. आता ही असो आपण पाण्यामध्ये घेऊन जाऊ. याच्यामध्ये छोटं मासं असतात. हे बघा इकडे बघा कत्ती मासं. हे बघा नमस्कार मंडळी, स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर. तर मंडळी आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत शेतावर म्हणजे जंगलानंच बोला. जंगलात आलो कशासाठी तर फिशिंगसाठी. फिशिंग म्हणजे कुठली तर छोटं मासं. त्याचसाठी बघा आज आपली वेगळीच फिशिंग होणार आहे, ती पण तुम्हाला दाखवते. ही बघा छोटी असो जाळीची बनवलेली आहे. कशासाठी तर छोटं मासं पकडण्यासाठी. बघा टेक्निक एकदम भारी आहे आपली, सगळ्यांना आवडेल. चला ते आसूशी कसं मासं पकडता येत ना ते फक्त बघा. व्हिडिओ बघत राहा, व्हिडिओचा शेवटपर्यंत आनंद घ्या. तर मित्रांनो, गेले व्हिडिओमध्ये तुम्ही बघला असाल प्लॅस्टिकच्या बाटलीशी कसं मासं पकडलेलं. पण आता आपण ही बघा जाळीची बनवलेली छोटी आसू आहे. याच्यामध्ये पण शेव टाकून आपण मासं पकडणार, ते पण गोरे पानाचं छोटं मासं. त्यांची साईज तितकीच असते, कारण कसं आहे ते गोरे पाण्यात राहतात, त्यांची साईज तितकीच होते. नंतर एकदा ते डाय आटलं किंवा खदाने करे ते मासं आपलं खारमिल्ले बोला किंवा रातकोके ते खात असतात, किंवा ते आटलाने पाणी करे मरून जातात. त्यांची साईज तितकीच असते. कोणाला वाटत असेल छोटं मासं खातो, पण असं काय नाही, साईज तितकीच असते. तर चला तीच फिशिंग करण्यासाठी आपण आलेलो आहोत जंगलात. लोकेशन बघा कसला भारी आहे जंगलात. आणि आज आपण एकटाच, कोण नाही सोबत, कारण सगळी आहेत ती कामानिमित्त कामाला बोला, पण बाहेर सुट्टीचा दिवस आहे कुठं फिरायला बोला. आणि क्रिकेटचा सीझन आहे तर सगळं क्रिकेट खेळायला गेले. आणि आपण फिशिंगसाठी. चला आज काम 100% होणार. तर मित्रांनो, आपण फिशिंगला जाताना नजारा बघा. शेतामध्ये बघा म्हशी गवत खातात आणि बाजूला बघा ढोर मिल्ले. तुम्ही हे मिल्ल्यांना काय बोलता जरूर सांगा. मस्त नजारा एकदम. तर मित्रांनो बघा आपण बारीक शेव आणलेली आहे ही बघा. याच्यामध्ये अशी थोडी टाकायची. आता ही असो आपण पाण्यामध्ये घेऊन जाऊ. याच्यामध्ये छोटं मासं असतात. हे बघा रास मासा आहेत बघा. तर मित्रांनो बघा आपण आसू अशी ठेवलेली आहे. आतमध्ये इथं खावायला गेलं ना कारण आतमधून फसतील, मग अलगच आपण ती आसू बाहेर काढू. आत्ताच आसू काय टाकली बघा, मासं जावायला सुरुवात. ते बघा तर मित्रांनो आता आपण 10-15 मिनटं वाट बघू. कारण कसं आहे आपण टाकलेली ते आसू पाण्यामध्ये, त्याच्यामध्ये शेव टाकलेली आहे आणि आसू आपण क्रॉसमध्ये ठेवली, जेणेकरून मासा आतमधून गेले ना तरी आतमधून फसून राहतील, म्हणजे खात राहतील ती शेव आणि ते खाता म्हणजे आतमधूनच राहतील. तर चला बघा किती मासं 10-15 मिनटात त्याच्यामध्ये फसतात. कारण कसं आहे जसं बाटलीमध्ये शेव टाकून आपण ठेवतो ना आतमध्ये राहतात मासं, तसंच आपण त्या जाळीच्या आसूमध्ये छोटं मासं पकडणार. बघा व्हिडिओ तुम्हाला वाटत असेल का बाटलीशी मासं पकडते, तर असं काय नाही. आपण ती जाळीची आसू आहे त्याच्याशीच पकडायला, जेणेकरून वेगळी व्हिडिओ झाली पाहिजे. कारण प्लॅस्टिकच्या बाटलीशी भरपूर आपण मासं पकडलं. आता बोलू जाळीची आसू बनवूया, त्याच्यामध्ये आपण मासं पकडू. कारण कसं आहे ते मासं आहेत ना शेव पटकन येतात, बाटलीत टाकताना आहे ना वरती येताना असं मासं सगळं. तीच आयडिया बघून बोलू चला आपण जाळीची एक आसू बनवूया, त्याच्यामध्ये मासं पकडू.
म्हणून तर आज त्याचसाठी आलो. चला व्हिडिओ बघत राहा, मजा येईल. तर बघा मित्रांनो, आतमधील किती मासं गेलेले आहेत बघा. शेव टाकलेली इकडं बघा. आतमधील मासं बघा. इथून सगळं आतमधीन गेलं आणि आतमधीन फसलं बघा. इकडं बघा किती मासं. हे बघा मस्त भेटलं बघा. बघा कोणाला वाटेल बाटली बिटली टाकली, तर बाटली बिटली काय नाही. आपण डायरेक्ट आसूशीत पकडली. ही आपली आसू आहे, हे आपलं मासं. पुन्हा एकदा शेव टाकूया. बस झाली. चला पुन्हा एकदा आपण टाकून घेऊ मासं. तर बघा पटकन कधी आलं. क्रॉस टाकून ठेवू जेणेकरून मासं आतमधून गेलं पाहिजे. बघा आपण इथं पुन्हा एकदा टाकलेली आहे ती आसू जालीची. बघा इथून मासं सगळं येताना आतमधून इथं गेलं करे इथंच राहतात ते. हे बघा आता मी एकदा इथून गेलो ना करे त्यामध्ये मासं जातील. यावाला सुरुवात झाली बघा. तर मित्रांनो, पहिले आसूमध्ये बघा आपल्याला किती मासं भेटलं. तर चला दुसरी आपण आसू काराला सुरुवात करू. हे बघा किती मासं आतमधून गेलं बघा. हे बघा इकडं बघा कचरा आहे, कचरा. हे बघा मस्त भेटलं बघा. तर मित्रांनो बघा 2 आसूच्या जालीमध्ये किती भेटले मासं बघा. मस्त एकदम ताजं. आता पुन्हा एकदा शेव टाकू. शेव ॲक्च्युली पहिली आहे त्याच्यात, थोडी टाकू. चला पुन्हा एकदा. मासं बघा रास ही त्रास. क्रॉस ठेव. टाकले बघा मासं किती यावायला लागलं. बघा जंगल एकदम आहे आणि बाजूला खदानी. बघा प्राणी पशु पक्ष्यांचा आवाज बघा. कुठला आवाज आहे सांगा. बघा प्राणी पशु पक्ष्यांचा किती आवाज येते. बघलाव ना बेकार. त्याच्यात आपण हा एकटा भरपूर असा आवाज येते बघा. बघलाव डेंजर. पूर्ण जंगल एरिया आहे. सगळं प्राणी पशु पक्षी सगळं आहे त्याच्यामध्ये. भीती आपल्याला वाटत नाही, टेन्शन नाही. आपण आलेलो फिशिंगला. तर बघा मित्रांनो मासं पुन्हा एकदा आतमध्ये गेलेलं आहे बघा. आता एकदम कमी आलं. हे बघा कसं आहे. तर जेवणापुरतं झालं आपल्याला मासं. तर चला मित्रांनो आता आपण चाललो घरी.
जाता जाता ही शेव माशांना देऊन जाऊ. आता मासं बघा, यो बघ चिपटा. तर मित्रांनो बघलो ना मासं कसं पकडलं ते आपण. आपल्याकडे साधन फक्त जालीवाली असू आणि शेव होती. तर थोडंफार भेटलं आपल्याला मासं. व्हिडिओ दाखवायची होती म्हणून आता आपण आसूशी मासं पकडलं. तर वेगळी पद्धत कुठली तरी वापरली अशी. मासं आहेत ना गोरे पाण्याचं, ते साहजिकच म्हणजे कसं पण पकडता येतात. तर तुम्ही टोपामध्ये जर तांदूळ बोला, भात बोला किंवा काय टाकून असा म्हणजे त्याच्यावर झाकण देऊन जर पकडलं ना, त्यांना फक्त काय खावायला पाहिजे फक्त बस, लगेच भेटतात. आणि प्लॅस्टिकच्या बाटलीशी तर बघलं असतं. पण आज आपण नवीन ट्राय केलेलं काय, तर छोटी मच्छरदाणीची आसू बनवलेली, त्याच्यामध्ये आपण टाकलेली शेव, त्याच्याशी पकडलं. तर कशी वाटली ही टेक्निक. गोरे पाण्याचं मासा आहेत ना, पकडायला एकदम सोपा आणि साधा. आणि याच्या पद्धती पण वेगवेगळ्या आहेत. पटकन भेटतात आणि जेवायला म्हणजे पटकन भेटतात. जास्त टाईम काय होई नाही. मस्तपैकी कमी वेळात जास्त मासं. आणि यांना टेस्ट असतं ना म्हणजे भारी. कारण ते चवीला छोटं मासं भारी असतात. तळून बोला किंवा कालवण बोला, आंबट भारी. तर तुम्ही पण ट्राय करा आणि गोरे पाण्याचं मासं खा. कारण हे मासा कसा आहे, नो केमिकल युक्त. म्हणजे कसं आहे, एकदम गावठी पद्धती. म्हणजे त्याला बर्फामध्ये जर खालो मच्छी तर ती कशी असते, जास्त वेलाची असते. हे कसं ताजं ताजं, ताजे मच्छीला चव वेगळीच असते. सगळे मच्छीला चव असते, पण कसं आहे जी ताजी मच्छी खातून तिला चव काय वेगळीच असते. तर चला मित्रांनो, जास्त वेळ घे नाही. व्हिडिओ कशी वाटली जरूर सांगा. आवडली असली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा. तर चला भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.